मसाजोगचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। 9 डिसेंबर रोजी संत देशमुख यांचं आरोपींनी अपहरण केलं होतं। यानंतर त्यांनी देशमुखांची अमानुषपणे हत्या केली। हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं। या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला। संत देशमुख यांची हत्या व्हायच्या 3 दिवस आधीच त्यांना हत्येची टीप मिळाली होती, तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। तेव्हाच त्यांनी योग्य ते पाऊल उचललं असतं तर कदाचित संत देशमुख आज जिवंत असते, त्यांचा जीव गेला नसता, अशी नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली। संत देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी काही गोपनीय साक्षीदारांचे कबुली जबाब महत्त्वाचे ठरले आहेत। या कबुली जबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली। खरं तर 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आपल्या काही साथीदारांसह पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागायला आला होता। यावेळी त्याने कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला। यावेळी घुलेचा संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला। याच वादानंतर घुलेनं देशमुखांच्या हत्येचा कट रचला।